सांचीज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत। आपण आज आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत कैरीची डाळ। चला मग त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया। कैरीची डाळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे हरभऱ्याची डाळ। ही साधारण मी 1.5 ते 2 तास भिजवून ठेवलेली आहे। भिजवून ठेवायच्या अगोदर मी स्वच्छ धुवून घेतली होती। आता ती भिजवून झालेली आहे। भिजवून झाल्यानंतर मी त्यातलं पाणी काढून घेतलेले आहे। ही अर्धा कप डाळ आहे। 1/4 कप कैरी ही मी खिसून घेतलेली आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता, हिंग, हळद, जिरे, मोहरी, चवीसाठी थोडीशी साखर आणि चवीनुसार मीठ। तसंच आपल्याला याला फोडणी देण्यासाठी तेल लागणार आहे। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जी भिजवलेली डाळ आहे ती घेऊया। थोडंसं अगदी पाणी मी याच्यामध्ये घालते, अगदी थोडं पाणी घालायचं आहे। यामध्ये मी 2 मिरच्या घेतल्या, या मिरच्या देखील घालते। त्याचबरोबर चवीसाठी जे मीठ आहे ते देखील मी याच्यातच घालून घेते। साखर पण मी याच्यामध्येच घालते आणि अगदी थोडेसे जिरे। आता आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेऊया। हे खूप अगदी पिठासारखं बारीक नाही करायचं आहे, थोडंसं आरस पावडर ठेवायचं आहे। अशा पद्धतीनं मिक्सरमधून मी डाळ बारीक करून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता थोडीशी अशी ती ठोसर आहे। हे मी बारीक केलेलं हरभऱ्याच्या डाळीचं मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये किसलेली कैरी घालून घेऊया। कैरीच्या आंबटपणावर कैरी किती घालायची हे थोडंसं ठरवावं लागेल। हे मिक्स करून घेऊया। त्यानंतर याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालूया। परत एकदा आपण हे एकत्र करून घेऊया। आता आपण याच्यावर फोडणी घालूया। छोट्याशा पॅनमध्ये मी तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। त्याच्यात आपण आता मोहरी टाकूया। मोहरी व्यवस्थित तडतडली की आता आपण याच्यामध्ये जिरे घालूया, कढीपत्ता घालूया, त्यानंतर हिंग आणि हळद घालून घेऊया। आता हे थोडंसं एकत्र करूया आणि आपली ही फोडणी डाळीवर ओतून घेऊया। मस्त। आता परत हे आपण एकत्र करून घेऊया। तयार आहे आपली स्वादिष्ट आणि झटपट बनणारी कैरीची डाळ। आपल्या किचनमध्ये आज आपण कैरीची डाळ बनवली। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज तुम्ही या रेसिपीला लाईक करा। तुमच्या काही कमेंट्स असतील, काही सजेशन असतील तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा। या आणि अशा घरगुती सोप्या रेसिपीसाठी सबस्क्राईब करा सांचीज किचन। धन्यवाद।